हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कुकीज आणि ब्राउझर डाटा हे युनिट नंबर 4 मधला जो काय कुकीजचा जो काय कन्सेप्ट आहे तो आतापर्यंत स्टडी केला होता. या युनिटमधला जो सेकंड पार्ट आहे ब्राउझर, त्या ब्राउझरचा पार्ट आजपासून आपल्याला स्टार्ट करायचा आहे आणि शिकायचा आहे. तर ब्राउझर सर्वांना माहिती आहे, वेगवेगळे ब्राउझर तुम्ही वापरता. त्या ब्राउझरमध्ये क्रोम असेल, मोझिला ब्राउझर असेल, सफारी असेल, ओपेरा असेल, असे वेगवेगळे ब्राउझर आपण, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, असे वेगवेगळे ब्राउझर आपण वापरतो. त्या ब्राउझर वापरत असताना आपण मल्टिपल विंडोज किंवा सिंगल विंडोमध्ये आपण काम करत असतो. मग आता ह्या ज्या काही विंडोज आहे किंवा हे जे ब्राउझर आहे, या ब्राउझरवरती आपण व्हेरियस ऑपरेशन्स ह्या ब्राउझर्स वर आपण करू शकतो. म्हणजे ते विंडोजला आपण वेगवेगळ्या स्टाईलने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हँडल करू शकतो. तर ते आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. We can perform various operation with browser window in JavaScript. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आपण ब्राउझरची जी काही विंडो आहे त्या विंडोमध्ये आपण करू शकतो. त्यामध्ये फॉलोइंग आर द ऑपरेशन्स, जे काय ऑपरेशन्स त्यामध्ये आहे ओपनिंग अ विंडो, गिव्हिंग अ न्यू विंडो फोकस, विंडो पोझिशन, चेंजिंग द कंटेंट ऑफ विंडो, क्लोजिंग द विंडो, स्क्रॉलिंग विंडो, मल्टिपल विंडो ॲट अ टाइम. असे वेगवेगळे हे जे काही ऑपरेशन्स आहेत ते आपण त्या विंडोजवरती किंवा ब्राउझरमध्ये जे काही विंडो असते त्या विंडोवरती आपण करू शकतो. आता यामधला जो काय पहिलं जे ऑपरेशन आहे ओपनिंग विंडो, म्हणजे ब्राउझर सुरू केल्यानंतर आपल्याला जर नवीन विंडो ओपन करायची असेल, एखादी ब्राउझर सुरू केलंय आपण आणि त्यामध्ये आपल्याला जर नवीन विंडो ओपन करायची आहे तर आपण ती कशी करायची, हे यामधलं पहिलं जे काय फंक्शन आहे ते आपण बघणार आहोत. ओपनिंग अ विंडो, त्यासाठी ओपन फंक्शन आहे. ओपन फंक्शन, दिस फंक्शन इज यूज टू ओपन अ न्यू विंडो फ्रॉम करंट विंडो. इट इज इन्व्होक्ड ऑन विंडो ऑब्जेक्ट. बघा, जी काय ब्राउझर ओपन आहे त्या ब्राउझर ओपन असलेल्या विंडोमधून आपण नवीन विंडो ओपन फंक्शनचा वापर करून ओपन करू शकतो. ठीक आहे, बघा त्याचं सिंटॅक्स काय आहे. विंडो डॉट ओपन, विंडो डॉट ओपन URL, नेम, स्टाईल, असे 3 याला पॅरामीटर आहेत. बघा, विंडो डॉट ओपन असं आपल्याला घ्यायचं आहे आणि हा जो काय विंडोज ओपन जे फंक्शन आहे ते विंडोजचा एक ऑब्जेक्ट आहे. विंडोज डॉट ओपन हे विंडोजचा एक ऑब्जेक्ट आहे ओपन. त्याला 3 पॅरामीटर आपल्याला पास करायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे URL, त्यानंतर नेम आहे आणि ते आहे नंतर थर्ड जो आहे तो आहे स्टाईल ऑब्जेक्ट किंवा स्टाईल त्याचा पॅरामीटर आहे. बघा, URL काय आहे. इट स्पेसिफाईज द URL ऑफ द न्यू पेज गोइंग टू बी ओपन इन न्यू विंडो. बघा, एखादं पेज आहे त्या पेजचा आपल्याला जर नवीन विंडोमध्ये ओपन करायचं आहे करंट पेजवरून, तर त्या पेजचा URL, सपोज आता एखादी साईट आहे त्या साईटमधलं एखादं पेज आपल्याला आपल्या नवीन पेजमध्ये ओपन जर करायचं असेल तर त्याचा URL जो काय आहे तो आपल्याला फर्स्ट पॅरामीटरमध्ये प्रोव्हाइड करायची गरज असते किंवा करावा लागतो तो. त्यानंतर सेकंड आहे नेम, नेम पॅरामीटर. इट इज यूज टू सेट द नेम ऑफ द विंडो. बघा, नवीन जी विंडो आपण ओपन करतो त्या विंडोला जर आपल्याला काही नाव जर प्रोव्हाइड करायचं असेल, काही नेम प्रोव्हाइड जर करायचं असेल तर नेम हा पॅरामीटर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. इट इज ऑप्शनल. बघा, हा जो काही पॅरामीटर आहे तो ऑप्शनल आहे. आपल्याला जर नेम द्यायचा असेल तर आपण देऊ शकतो किंवा नाही दिलं तरी चालतं. त्यानंतर थर्ड आहे स्टाईल ऑफ द विंडो has various parameters such as a scroll bar, toolbars, height, width, location, etc. स्टाईलमध्ये आपण त्याचा स्क्रॉल बार असेल, टूलबार असेल, हाईट असेल, विड्थ असेल, त्याचं लोकेशन असेल, ह्या सर्व गोष्टी आपण स्टाईल या पॅरामीटरमध्ये देऊ शकतो, सेट करू शकतो आणि ती विंडो त्या हाईट, विड्थ आणि स्क्रॉल बार वगैरे वापरून आपण नवीन विंडो ओपन करू शकतो. आणि हे पण काय, हे ऑप्शनल आहे. इट इज ऑप्शनल. आपण आपल्याला जर गरज असेल तरच आपण स्टाईल टॅग वापरून ती विंडो ओपन करू शकतो. जर आपण याचं एक ओपन हे जे काय फंक्शन आहे याचा आपण एक एक्झाम्पल बघू, एक प्रोग्राम आपण याचा बघू. ओपन विंडो हा या ठिकाणी प्रोग्राम केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे एक HTML टॅग, हेड टॅग, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग घेतला. स्क्रिप्ट टॅगमध्ये एक फंक्शन घेतलं न्यू विंडो नावाचं, त्यानंतर एक व्हेरिएबल घेतला ए नावाचा. ठीक आहे, बघा, व्हॅर ए नावाचं एक व्हेरिएबल घेतला. त्यानंतर आता काय केलंय, आता हा व्हेरिएबल थोड्या बाजूला ठेवा, याकडे लक्ष द्या. विंडो डॉट ओपन, ठीक आहे, विंडो डॉट ओपन. जसं आपण सिंटॅक्स बघितला विंडो डॉट ओपन, त्यानंतर आपल्याला पॅरामीटर पास करायला दिले होते. 3 पॅरामीटर होते. त्यामध्ये पहिला जो काय पॅरामीटर होता तो होता URL,
दुसरा जो काय पॅरामीटर होता तो होता नेम आणि थर्ड पॅरामीटर होता स्टाईल. मग आता विंडो डॉट ओपन आपण तर घेतलंय. फर्स्ट पॅरामीटर बघा इथं एम्प्टी ठेवला आहे, म्हणजे त्याचा URL आपल्याला काय दुसऱ्या एखाद्या साईटचं पेज ओपन करायचं नाही म्हणून आपण URL एम्प्टी ठेवला आहे. नेम पण या ठिकाणी मी एम्प्टी ठेवला आहे, काही नेम त्याला प्रोव्हाइड केलंय. पण थर्ड जो पॅरामीटर होता स्टाईल त्यामध्ये मी विड्थ आणि हाईट त्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, विड्थ आणि हाईट 200 आणि हाईट 300 अशी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आता हा हे झालं विंडो डॉट ओपन. हे नवीन विंडो ओपन करण्यासाठी ही नवीन विंडो ओपन होईल, पण याची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हेरिएबल ए मध्ये घेतली. त्यानंतर ए मध्ये काय केलं, ए डॉट डॉक्युमेंट डॉट राईट आणि एक मेसेज या ठिकाणी पास केलेला आहे, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. ठीक आहे, हा मेसेज पास करण्यासाठी आपण ए डॉट डॉक्युमेंट म्हणजे ह्या ए डॉट डॉक्युमेंट ह्या जी काही नवीन विंडो असेल या नवीन ए आणि त्याची काय एका डॉक्युमेंटमध्ये आपण डॉक्युमेंट डॉट राईटने काय केलं, एक मेसेज या ठिकाणी प्रिंट केलेला आहे हेडिंग 1 टॅगमध्ये. ठीक आहे, आपल्याला नवीन विंडो ओपन करण्यासाठी विंडो डॉट ओपन आणि हे पॅरामीटर पास करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, हेड टॅग क्लोज केला. बॉडी टॅगमध्ये एक बटन घेतलेलं आहे, बटनवरती काय केलं, बटन टॅग घेतलेला आहे. बघा येथून मागचे जे काय आपण प्रोग्राम्स बघितले त्यामध्ये आपण इनपुट टॅग वापरत होतो, इनपुट टाईप आणि बटन घ्यायचं. आपण अशा पद्धतीने पण घेऊ शकतो, डायरेक्टली बटन टॅग घ्यायचा, इकडे क्लोजिंग बटन टॅग घ्यायचं. त्यानंतर त्याच्या ऑन क्लिकवरती न्यू विंडो हे फंक्शन जे काय आहे कॉल केलेलं आहे आणि या बटनला नाव दिलं आहे शो न्यू विंडो. ठीक आहे, हा प्रोग्राम आहे ओपन विंडो नावाने. हा प्रोग्राम आपण या ठिकाणी रन करू. ओपन विंडो, बघा ओपन विंडो हा प्रोग्राम रन केला आहे मी या ठिकाणी. बघा आता या ठिकाणी एक बटन आलं आहे शो न्यू विंडो. बघा शो न्यू विंडो या ठिकाणी एक बटन आहे. या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन विंडो या ठिकाणी ओपन झालेली आहे आणि त्या विंडोचं वरती आपण जो काय मेसेज टाकला होता क्लायंट साइड स्क्रिप्टिंग हा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. आता याचे हे जे पॅरामीटर्स आहेत या प्रोग्राममध्ये बघा पॅरामीटर्स आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पॅरामीटर देऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. बघा याला सेव्ह करतो मी आणि आपण याला पुन्हा एक्झिक्यूट करू. आता एक्झिक्यूट केल्यानंतर बघा या ठिकाणी हे चेंज झालेलं आहे हाईट विड्थ. अशा पद्धतीने तुम्ही नवीन विंडो या ठिकाणी ओपन करू शकता ओपन विंडोचा यूज करून. त्यानंतर सेकंड जो काय कन्सेप्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. सेकंड यामध्ये कन्सेप्ट आहे फोकस. ओके, फोकस कन्सेप्ट आहे. आपण विंडोला फोकस प्रोव्हाइड म्हणजे विंडो ओपन केली का त्यावरती आपला फोकस आपण कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, तर बघा फोकस फंक्शन वेन वी ओपन अनदर विंडो देन वी वांट टू गिव्ह द फोकस टू दॅट विंडो द फोकस इज युज्ड. ओके, ज्यावेळेस आपण नवीन विंडो ओपन करतो त्या नवीन विंडोवरती जर आपला फोकस जर आपल्याला प्रोव्हाइड करायचा असेल तर आपण फोकस फंक्शनचा यूज करू शकतो. ठीक आहे, बघूया आपण फोकस फंक्शनचा यूज आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. त्याचा एक प्रोग्राम या ठिकाणी आहे विंडोज फोकस. जे काय या आधीचा जो प्रोग्राम बघितला त्या प्रोग्राम प्रमाणेच या ठिकाणी सर्व प्रोग्राम केलेला आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला एकच चेंज करायचा आहे, त्यामध्ये धिस आणि तो मेसेज वगैरे मी या ठिकाणी काढलाय. काय केलं, एक फंक्शन घेतलं न्यू विंडो डॉट ओपन आणि एक विंडो ओपन केलेली आहे. त्यानंतर काय केलं धिस डॉट फोकस. फोकसचं अशा पद्धतीने तुम्हाला यूज करायचं आहे. बघा धिस म्हणजे काय, हा जो काय विंडोचा जो ऑब्जेक्ट आहे ओपन म्हणजे जे काय नवीन विंडो ओपन होणार आहे त्या विंडोजला आपण धिस असं कन्सिडर करतो आणि त्या विंडोला तो फोकस जाणार आहे. धिस डॉट फोकस म्हणजे ओपनचा हा जसा ऑब्जेक्ट असतो तसा धिस ऑब्जेक्ट हा नवीन जे विंडो ओपन होणार आहे त्याला कन्सिडर करेल. ठीक आहे, धिस डॉट फोकस आणि मग बटन घेतलं, बटनवरती न्यू विंडो हे फंक्शन कॉल केलेलं आहे. ठीक आहे, बघूया आपण हा प्रोग्राम पण तुम्ही एक्झिक्यूट करू शकता किंवा अशा पद्धतीने बघू की विंडो फोकस. ओके, शो न्यू विंडो कर्सर आपण या ठिकाणी आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही फोकसचा पण यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला कन्सेप्ट चा जो आहे तो बघायचा आहे, तो आहे क्लोजिंग. ठीक आहे, आता यामध्ये क्लोजिंग विंडो आहे पण क्लोजिंग द विंडो. ठीक आहे, आपण ओपन विंडो बघितलं, आता क्लोज विंडो आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा क्लोजिंग विंडोमध्ये काय आहे, द क्लोज फंक्शन इज यूज टू क्लोज द विंडो. ठीक आहे, आपण जी काय विंडो ओपन केलेली आहे त्या विंडोला आपण क्लोज यूज करून क्लोज पण करू शकतो. क्लोज फंक्शनचा यूज करून ती विंडो आपण क्लोज पण करू शकतो बाय युजिंग क्लोज फंक्शन. ओके,
close function, by using close function we can only close which we open the help of open function. ठीक आहे बघा, म्हणजे काय, आपण क्लोज फंक्शन यूज करू शकतो, पण ज्या विंडोज आपण ओपन फंक्शन वापरून ओपन केलेल्या आहेत त्याच विंडो आपण काय करू शकतो, क्लोज फंक्शन वापरून क्लोज करू शकतो. ठीक आहे, बघूया आपण क्लोज फंक्शन. आणि क्लोज फंक्शनचा एक प्रोग्राम आपण या ठिकाणी बघू. बघा क्लोज फंक्शन. बघा आता या ठिकाणी HTML हेड टॅग, HTML टॅग घेतला, हेड घेतला, स्क्रिप्ट घेतला, एक व्हेरिएबल घेतला न्यू विन नावाचा हवा. ठीक आहे, बघा फंक्शनच्या वरती एक न्यू विन नावाचा फंक्शन व्हेरिएबल या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर एक फंक्शन घेतलेलं आहे न्यू विंडो नावाचं. ठीक आहे, एक फंक्शन आहे न्यू विंडो. त्यामध्ये काय केलं, एक विंडो ओपन केली. बघा विंडो डॉट ओपन, आणि आपण नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी एक विंडोला पॅरामीटर पास करून नवीन विंडो ओपन केली आणि त्याची व्हॅल्यू त्याला व्हॅल्यू कशात स्टोअर केली, न्यू विन या व्हेरिएबलमध्ये. त्यानंतर काय केलं, एक सेकंड फंक्शन घेतलं, फंक्शन क्लोज विंडो नावाचं, आणि हा जो काय व्हेरिएबल घेतलेला होता न्यू विंडो त्याला काय केलं, डॉट क्लोज केलं. म्हणजे काय होईल, आता ही जी विंडो ओपन होणार आहे ही विंडोची व्हॅल्यूज जो ओपन व्हॅल्यू या न्यू विंडो व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल आणि नंतर आपण न्यू विंडोला काय करतोय, क्लोज, म्हणजे ती विंडो काय होईल, क्लोज होईल. त्यानंतर बघा बॉडी टॅगमध्ये काय केलं, बघा स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, हेड टॅग क्लोज केला, बॉडी टॅग घेतला, बॉडीमध्ये एक पॅराग्राफ घेतला, क्लिक टू ओपन न्यू विंडो, आणि एक बटन घेतलं, ऑन क्लिक वरती त्याच्या न्यू विंडो फंक्शन कॉल केलं, ही न्यू विंडो, त्यामध्ये नवीन विंडो ओपन होईल. त्यानंतर सेकंड एक पॅराग्राफ घेतला, त्यामध्ये टाकला क्लिक टू क्लोज द विंडो, आणि त्या एक सेकंड बटन घेतला आणि त्याच्या ऑन क्लिक वरती क्लोज विंडो फंक्शन काय केलेलं आहे, कॉल, ऑन क्लिक वरती त्याच्या क्लोज विंडो हे फंक्शन कॉल केलेलं आहे. ठीक आहे, हा पण प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू, क्लोज विंडो नावाचा. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल क्लिक टू ओपन न्यू विंडो, या ठिकाणी एक बटन आहे शो न्यू विंडो, आणि इथं क्लिक टू क्लोज द न्यू विंडो, इथं क्लोजचं बटन आहे. आता मी न्यू विंडो ओपन करतो. बघा ही नवीन विंडो या ठिकाणी ओपन झालेली आहे, आणि इथं जर क्लोज विंडो, ती नवीन जी काही विंडो ओपन झाली होती ती विंडो या ठिकाणी क्लोज पण झालेली आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, नवीन विंडो आहे जी क्लोज पण करू शकतो. ठीक आहे, आता यामध्ये अजून एक असा एक कन्सेप्ट आहे जो की आपल्याला बघायचा आहे. बघा आपण पॅरामीटर या ठिकाणी पास केले, विड्थ आणि हाईट या ठिकाणी पास केलेले आहेत, पण याच बरोबर आपण विंडोची पोझिशन पण सेट करू शकतो की ही विंडो आपल्याला कोणत्या लोकेशनला किंवा कुठं आपल्या ब्राउझरच्या कोणत्या लोकेशनला किंवा कुठं ओपन करायची आहे. त्यासाठी आपल्याला लेफ्ट आणि राईट असे किंवा लेफ्ट आणि टॉप आपण वापरू शकतो. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी तुम्हाला विंडोची विड्थ हाईट दिलेली आहे. थर्ड जो पॅरामीटर बघितला होता आपण स्टाईल, त्या स्टाईलच्या मध्ये आपल्याला हे वापरायचं आहे. बघा आता जर लेफ्ट असं आपण वापरू शकतो, लेफ्ट इज इक्वल टू 0, आणि सेकंड जो काय पॅरामीटर आहे तो आहे टॉप इज इक्वल टू 0. इथं तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यू देऊन ज्या लोकेशनला आपल्याला विंडो पाहिजे त्या लोकेशनला आपण ती विंडो घेऊ शकतो. ठीक आहे, बघा हा प्रोग्राम सेव्ह करू आपण. क्लोज विंडोमध्येच आपण ते ॲड केलेलं आहे. एक्झिक्यूट करू. आता या ठिकाणी आपण लेफ्ट आपण सेट करू. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे पॅरामीटर वापरून लेफ्ट, टॉप किंवा वेगवेगळे ज्या लोकेशनला आपल्याला पाहिजे त्या लोकेशनला आपण घेऊ शकतो. ठीक आहे, सेव्ह केलं, त्याला पुन्हा आपण एक्झिक्यूट करू. शो न्यू विंडो. बघा तर जो काय स्पेस आहे तो स्पेस इथं आलेला आहे लेफ्टचा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सेट करू शकता. इथं लेफ्ट कडून जर 100 घेतलं तर आता याला सेव्ह करू आणि पुन्हा एक्झिक्यूट करू. न्यू विंडो. बघा हा स्पेस लेफ्टनी. अशा पद्धतीने तुम्ही विंडो ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी घेऊ शकता. विंडोची पोझिशन पण तुम्ही सेट करू शकता. ठीक आहे, याचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, बघू शकता. आणि यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला ह्या व्हिडिओवरती कमेंट करा, मेसेज करा. ओके.
अशा पद्धतीने ह्या लेक्चरमध्ये आपण ओपनिंग विंडो, त्यानंतर फोकस विंडो, त्यानंतर क्लोजिंग विंडो आणि त्याचे जे काय पोझिशन आहे, पोझिशनिंग विंडो, असे 4 कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये आपण आज बघितलेले आहेत. ओके, थँक्यू.